मनसे मवियाचं उरणमध्ये ठरलं। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे मवियाची युती। प्रचाराच्या पोस्टरवर मविया मनसे नेत्यांचे एकत्र फोटो। स्वतःच्या पक्षासह इतरांना घेऊन बुडायचा ट्रेंड। युतीत काही उलटफेर झाल्यास जबाबदार धरू नका। महेंद्र दळवींचा भाजप राष्ट्रवादीला इशारा। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती। मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंनी दिला होता राजीनामा। सदस्यपदी आदित्य ठाकरे, सुभाष देसाईंची निवड। मुख्यमंत्री फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर। वसंतराव नाईकांच्या पुतळ्याचं अनावरण। आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबत। राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज बैठकीची आयोजन। जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून गृहपाठ सुरू। परप्रांतीय व्यक्तीला मनसेकडून चोप। नवी मुंबईतील खासगी कंपनीतील घटना। कार्यालयातील महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप। नागपुरात रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक। आगामी निवडणुका जिंकण्यासाठी दिला कानमंत्र। निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी नियोजन करण्याचा सल्ला। बीडमध्ये निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का। योगेश क्षीरसागरांचा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा। क्षीरसागर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। सिंधुदुर्गात अद्याप युतीचा निर्णय नाही। आम्ही उमेदवारी अर्ज भरणार। युतीचा निर्णय आल्यास अर्ज मागे घेऊ। केसरकरांची माहिती। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात नवी माहिती समोर। ब्लास्ट ठिकाणी 2 जिवंत काडतुसं मिळाली। 9 mm ची 2 जिवंत काडतुसं मिळाली। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू। एका बॉक्समध्ये बॅटरीसह इलेक्ट्रिक बटन। तपासणीनंतर बॉक्समध्ये फटाके असल्याचं उघड। श्रीरामपूर बेलापूर मार्गावर भीषण अपघात। अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित। एकाचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर। येरवडा पेट्रोल पंपावर टोळक्यांचा धुडगूस। कोयत्यानं केले कर्मचाऱ्यांवर वार। आरोपींचे पोलिसांनी काढली धिंड। वैजापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार। संतोष ठाकरे असं आरोपीचं नाव। शूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हॉटेल मालकाकडून कर्मचाऱ्याला नग्न करून मारहाण। माढा तालुक्याच्या टेंभुर्णीतील प्रसिद्ध हॉटेलमधील घटना। कर्मचाऱ्यांसमोर लोखंडी पाईपनं केली अमानुष मारहाण। भायखळ्यात इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना। कामगारांवर मातीचा ढिगारा कोसळला। 2 कामगारांचा मृत्यू, 3 जण जखमी। उठाबशा काढायला लावलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू। उठाबशा काढताना विद्यार्थिनीच्या पाठीला वेदना। वसईतल्या हनुमंत विद्या मंदिरातील धक्कादायक घटना। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाहीच। संभाजीनगर जिल्ह्यातील 2,82,000 शेतकरी मदतीपासून वंचित। पुढील 3 दिवस थंडीचा जोर वाढणार। नाशकात हाडं गोठवणाऱ्या थंडीची शक्यता। जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये थंडी वाढण्याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प भारताला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत। नवीन विधेयकामुळे भारतीयांची आणखीच कोंडी होण्याची शक्यता।